चुनाव में हर एक मतदाता की भूमिका महत्वपूर्ण होती है। इस बार मतदाता क्या सोचकर मतदान करने वाले हैं, ये हम जानने का प्रयास कर रहे हैं। रामटेक लोकसभा क्षेत्र के ग्रामीण भाग में इस बार विकास का मुद्दा छाया हुआ है। चुनाव पर मतदाताओं की क्या है राय? यूसीएन की टीम से चौक चुनाव चौपाल कार्यक्रम में मतदाताओं ने खुलकर बात की। तर अनेक नागरिकांचे मत आहे की विकासाच्या मतांवरच मत देणार असल्याचे नागरिकांनी असा ठाम निश्चय केलेला आहे। आपल्यासोबत अजून काही नागरिक लोक जुळलेले आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या। काय सांगणार तुम्हाला यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये काय विकासाच्या मार्गावर तुम्ही मतदान करणार आहे का काय? आम्ही विकासाच्या मार्गावर मतदान करणार आहोत। तर काय वाटते तुम्हाला, असं काय विकास झालाय? जितकं या सरकारनं काम केलं तिथं आज 50 वर्षामध्ये काम नाही झालं। आणखी विकास असं हे आहे की आम्ही मोदी सरकारनं जे करून दाखवलं ते अजून नाही। मागील 60-70 वर्ष काँग्रेसनेही केलंय काम, जे काम व्हायला पाहिजे ते काम नाही झालं। आम्ही मोदी सरकारकडे यावेळेस मोदी सरकार काय वाटते तुम्हाला यावेळेस लोकसभेचं मतदान कसं होणार आहे आणि तुम्हाला काय वाटते लोकसभेमध्ये मतदान तुम्ही कोणाला करणार आहे? कोण आवडता तुमचा उमेदवार राहणार आहे? अरे जो काम करन त्याच्यासाठी आपण तर हे साक्षीदार आहोत। म्हणजे काय काम, काय म्हणजे जसं आता रोडाचे काम आहे, पाण्याचे कामं रुकले आहे, इतके सारे शेतीचे कामं रुकले आहे, वरतून सारे नुकसान होऊन राहिलं पाण्यामुळे। काय आता हे भरपावती अगर सरकार देत असेल आणि इतके कामं करत असेल तर जनता त्यांना समर्थ करणार आहे। शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून म्हणा की काय विकास कामं झाली पाहिजे, काय विकास कामासाठी तुम्ही मतदान करणार? या वर्षी मला वाटते मतदान जे आहे आम्ही ते युवा मुलांच्या याच्यावरती आहे, जे युवा मुलं बेरोजगार आहेत आणि इतके वर्ष अभ्यास करून सुद्धा जे त्यांचे पेपर फुटीचे वगैरे प्रकरण आहे त्यानुसार आम्ही मतदान करणार। त्यानंतर जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांचे जे नुकसान हल्ली होत आहे आणि त्यांना फक्त वर्षाला 6,000 रुपये दिवसांनी सरकार मोकळे होत आहे, पण त्या 6,000च्या खाली ते जे DAPचे जे किंवा रासायनिक खतांचे जे भाव वाढत आहे त्यामुळे त्या 12,000 रुपये 6 किंवा 12,000 रुपये आता जे काही सुरू केलेलं आहे ते त्याच्यामध्ये चाललेलं आहे आणि नुकसान भरपाई ते बरोबर येत नाही। काय सांगणार दादा तुम्ही यावेळेला, काय मत आहे तुमचं? ह्यावेळेस जे चुनाव जे आहे ते विकासावर आधारित आहे आणि आम्ही बीजेपी सरकारला वोट करू, कारण त्यांचे गडकरी साहेबांचे जे कार्य आहे ते भरपूर चांगलं आहे। त्यांनी रामटेक लोकसभा संदर्भात काय विचार? राजूजी पारवे एक चांगले, तर का राजूजी पारवे, का असं काय वाटतं? त्यांनी एक आमदार असताना चांगले कार्य केले आणि त्यांचे बीजेपी सरकारमध्ये असताना आणखी भरपूर चांगले कार्य करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। काय वाटतं तुम्हाला, काय राजू पारवे बद्दल तर काही बोलायचं नाही म्हणा, पण आम्हाला मोदी सरकार फार आवडते। मोदी सरकारला आम्ही का मोदी सरकार? मोदी सरकार मागच्या 10 वर्षापासून मोदी सरकार असली, मात्र आता काही चेंज असतं? पुष्कळ काम केलं आहे ना, कशाला चेंज आहे? का केलं 70 वर्षात काँग्रेसने? काही नाही केलंय ना। काय परिवर्तन, म्हणजे काय असं परिवर्तन पाहिजे तुम्हाला रामटेक लोकसभामध्ये? परिवर्तन तर होऊन राहिलं ना, परिवर्तन चांगलं परिवर्तन होऊन राहिलेलं आहे। पण अक्की बार 400 पार, बार 400 बार असं आमचं मत आहे। 70 वर्षामध्ये जे कामं नाही झाले हे 10 वर्षामध्ये मोदी सरकारने करून दाखवले। मात्र 70 वर्ष काँग्रेसने राज केला तेव्हा सुद्धा कामं झाली आहे किंवा नाही काही झाली? कामं झालीच नाही, तर कोणते कामं झाले? काहीच कामं नाही झाले 70 वर्षामध्ये। कोणते कामं झाले? काहीच नाही झाले। पण तुम्हाला असं काय वाटतं, राजू पारवे निवडून आल्यानंतर तो काम पूर्ण करेल तो राजू पारवे कामं करेल। यावेळेस सरकार बीजेपीचीच येणार, कारण की बीजेपीने भरपूर कामं केलेली आहे। जे 70 वर्षात जे कामं झालेली नाही ते भरपूर कामं मोदी सरकारने केलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे मोदी सरकारने केले, राम मंदिर झालं, काश्मीरचा मुद्दा झाला, अजून ब्रिटिशांसोबत संबंध काय आहे त्यांचे, तर म्हणजे मोदी सरकारने आणि चीन सारख्या देशाला जे मोदी सरकारने आटोक्यात आणलेलं आहे ते आजपर्यंत काँग्रेसने नाही केलं ना कोणीच केलं। यावेळेस तर मोदी सरकार पक्ष येईल। सध्या आपल्यासोबत काही अजून नागरिक बनलेले आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया त्यांचं या संदर्भामध्ये काय मत आहे, एकंदरीत त्यांचा उमेदवार हा कसा असला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला, कोणाची सरकार यावेळेस बनणार आहे आणि कुठला उमेदवार रामटेक लोकसभेसाठी योग्य असणार आहे? यावेळेस भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांची सरकार बनणार आहे। अबकी बार 400 पार होणारच आहे, हा काही विषय नाही। पण महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाचे खूप जे सक्रिय कार्यकर्ते फार बळी जात आहे आणि जे चटया उचलणारे ते चटयाच उचलत आहे। राजकारण म्हणजे कसल्या पद्धतीचं राजकारण? राजकारणामध्ये काही काही ठिकाणी असं होत आहे की जो
पक्षाचा कट्टर कार्यकर्ता असून त्या पक्षाच्या कार्यकर्त्याची कोणत्याही प्रकारची क्रेडिट इज्जत होत नाहीये, पण नवीन नवीन लोकांना खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. असं व्हायला नको. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, पण असं व्हायला नको. कारण की भारतीय जनता पार्टीत जे पुराणे आज पुढे अशी परिस्थिती होती का बूथ लावायला कोणी होतो नाही, त्यावेळेपासून भारतीय जनता पार्टीचा आम्ही कार्यकर्ता आहोत. ऍक्च्युली मी मुंबईला राहतो आणि त्यामुळं मला इथलं तितकं वातावरण माहित नाही. मी कालच आलेलो इथे, पण मी अजनीचा प्रॉपर रहिवासी आहे. नोकरीवर असल्या कारणाने मी काही असं जास्त बोलू नाही शकत या बाबतीत. पण हे जे चुकीचं राजकारण जे होत आहे महाराष्ट्रात, फोडाफाडीचं महत्वाचं क्लिअर बोलतो, हे फोडाफाडीचं राजकारण आणि घोटाळेबाजांना घेत आहे, म्हणजे आम्ही कुठं जायचं मग? विकासावरच करणार, कारण की चेहरा पाहून तर सर्वजण जातात, पण विकासावर पाहिजे. म्हणजे कसा विकास, म्हणजे कसा विकास वाटतो तुम्हाला? विकास म्हटलं तर जर जे काम करत राहणार, चांगले काम करत राहणार, की काही म्हणजे समोर चालून आपलं भविष्य थोडस हे करणार, त्यांनाच मत देऊ. काय तुमचं काय मत आहे? तुम्ही कोणाला मतदान करणार आहे? काय सांगा ना, काय काय मतदान होणार आहे? काय कशा पद्धतीने मतदान करणार आहे? कुठल्या बाजूने मतदान होणार आहे? असं आम्ही तर काँग्रेसलाच का असं वाटतं काँग्रेसला मतदान? यायला पाहिजे ना, काँग्रेस यायलाच पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे का चेंज झालं पाहिजे ना? चेंज झालं, चेंज काय वाटतं तुम्हाला चेंज? परिवर्तन होणं महत्वाचं. तर सामान्य नागरिकांमध्ये काही लोकांमध्ये तर परिवर्तनाची लहर हे रामटेक लोकसभेमध्ये झाली पाहिजे. त्याबरोबर काही लोकांचं मत ज्या पद्धतीने विकास कामे होत आहेत त्या मार्गानेच मत आम्ही करणार असल्याची सध्या स्थितीमध्ये सामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे. निलेश रावेकर, युसेन न्यूज, नागपूर.